तर आज होतं राहुल दाजी आरती ताईचं गडंगनेर आणि तिथं मी पण गेलो होतो बरं का. पण त्याच्या आधी आपण शेतकरी बरं का, मग नाही का आपलं घरचं सगळं मका बिका तोडून चाललो होतो मी. आणि या मकाला काय रोग झाला काय नाही बरं का, ही नाही का एकदम अशी बुटकीच राहिली. आणि मका तोडून मी नाही का डायरेक्ट आलो होतो गडंगनेर कडं. इथं डेकोरेशन एवढं जबरदस्त केलं होतं ना का विचारूच नका बरं. इकडे सगळे पाहुणे मंडळी बसले होते, इकडे पुरुष मंडळी आणि इकडे महिला मंडळ साऱ्या बसल्या होत्या. सगळ्यात आधी ना नवरदेव नवरी नाही का एंट्री मारली बरं का, मग त्यांना सगळ्यांनी ओवळून घेतलं. आणि तुम्हाला सांगतोय असले जे वेळ लावणारे काम आहे ना ते आपण नाही का इतक्या सुपर फास्ट स्पीडने करतो ना का वास. तुम्ही ओवळायचं स्पीड पहा ना एकदा कसं आहे यांचं, इतका रप्पा रप रप्पा रप ओळू राहिले ना. नंतर ते काहीतरी नसतं का पिढीवर बसून त्यांना ओवळी जिलेबी का काय असेल ते खाऊ घाली त्या. मग परत इथं सगळे त्यांना ओवळायला लागले बरं का. मग काय सगळेजण जेवायला बसले. जेवायला भरपूर पब्लिक होतं आणि वाढायला तर लईच पब्लिक होतं. बाकी घरामध्ये सगळे महिला मंडळ जेवत होत्या. त्यांना म्हणलं होतं व्हिडिओ चालू केलाय तुम्ही, आता मोठे मोठे घास घ्या पटकन. बाकी हा या आमच्या सगळ्यात मोठ्या मावशी बरं का, आणि या माळ्यातल्या सगळ्यात छोट्या मावशी, उंचीना पण बारीक आहे बरं का. आमचा डॉनपणा भात आणि जिलेबी कसा दाबून हाणू राहिला आणि त्याच्या शेजारी जिलेबीन भात मी हाणू राहिलो बरं का. आम्हाला वाड्याचं सोडून दिलं आणि तिकडेच बसले नाही हॅलो करू राहिले. मी जाऊ व्हिडिओ चालू करतो ना, बघा ह्या पोराची स्टाईल नाही का लगेच बदलती बरं का. मग एक डायलॉग मारला लगेच ना भात घेऊन आला मायापाशी आणि लगेच तिकडे पळाला बरं का. हॅशटॅग मैत्रीत गद्दारी. आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. फॉलो करून घ्या. त्यांनी जागेला भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.